नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं कोकणी किचन बाय अनितामध्ये स्वागत आहे। तर आज आम्ही करणार आहोत चिकन सागोती। सगळ्यात अगोदर चिकन स्वच्छपणे धुवून घेते, मग त्याच्यामध्ये 2 चमचे हळद आणि 2 चमचे लाल तिखट ॲड करून घेते। आता हे बऱ्यापैकी एकजीव करून घेते आणि 15 मिनटं मॅरिनेशनसाठी ठेवून देते। चिकन मॅरिनेशनला ठेवल्यानंतर आम्ही वाटणाची तयारी करून घेऊया। तर वाटणासाठी मी घेतलेला एक अख्खा खोवलेला नारळ, 7 ते 8 पाकळ्या लसूण, छोटा तुकडा आल्याचा आणि थोडीशी कोथिंबीर, 4 मोठे कांदे चिरून घेतले आणि 3 टोमॅटो चिरून घेतले आहे। तर सगळ्यात अगोदर एका पॅनमध्ये 2 चमचे तेल ॲड करून तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये लसूण आणि आलं ॲड करून घेते। आलं आणि लसूण बऱ्यापैकी परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा ॲड करून घेते। आता कांदा लालसर होईपर्यंत भाजून घेऊया। तो असा लालसर झाल्यानंतर त्याच्यामध्ये आम्ही चिरून घेतलेले टोमॅटो ॲड करून घेऊया। आता हे 2 ते 3 मिनटे बऱ्यापैकी मंद आचेवरती परतून घ्या। टोमॅटो परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये खोबरं ॲड करून घेऊया। आता हे सगळं बऱ्यापैकी एकजीव करून घेते। एकजीव झाल्यानंतर परत एकदा 2 ते 3 मिनटं मंद आचेवरती हे सगळं मिश्रण परतून घेऊया। खोबऱ्याला लालसर रंग आल्यानंतर त्याच्यामध्ये कोथिंबीर ॲड करून घेऊया। कोथिंबीर घातल्यानंतर परत एकदा 2 ते 3 मिनटं मंद आचेवरती हे खोबरं सगळं भाजून घेऊया। आणि आता सर्वात शेवटी गरम मसाला ॲड करून घेऊया। मी इकडे 4 चमचे गरम मसाला टाकला आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त पण घालू शकता। गरम मसाला घालून झाल्यानंतर ते एकजीव करून घेऊया आणि थंड झाल्यानंतर त्याचं वाटण करून घेऊया। आम्ही गरम मसाला सर्वात शेवटी टाकतो कारण की तो मग करपत नाही। दुसरीकडे मॅरिनेशनसाठी ठेवलेले चिकनाचे तुकडे उकडून घेऊया। याच्यामध्ये पाणी नाही घालायचं कारण की चिकन आपोआपच पाणी सोडतं। 10 मिनिटानंतर चिकनाच्या फोडी उकडून झाल्या आहेत। तर आता त्याच्यामध्ये आम्ही वाटण तयार करून घेतलं आहे ते ॲड करून घेऊया। मी आता हे सगळं बऱ्यापैकी एकजीव करून घेते आणि चवीसाठी त्याच्यामध्ये मीठ ॲड करून घेते। तुम्हाला पाहिजे असेल तर चिकन मॅगी क्यूब पण टेस्टसाठी घालू शकतात। आता ही चिकन सागोती मंद आचेवरती एक उकळी येईपर्यंत ठेवून देऊया आणि उकळी आल्यानंतर त्याच्यावरती गार्निशिंगसाठी कोथिंबीर ॲड करून घेऊया। चला तर ही चिकन सागोती रेडी झाली आहे। तुम्ही ही चिकन सागोती भात, भाकरी, चपाती किंवा पावाबरोबर पण खाऊ शकतात। तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये शेअर करा। अशाच प्रकारे नवनवीन रेसिपीसाठी कोकणी किचन बाय अनिताला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।